नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. भाऊ बहिणींच्या नात्याचा गोडवा. रक्षाबंधनानिमित्त टिळक आणि गांधी रोडवर खरेदीसाठी प्रचंड गर्दी. आरआरसीच्या समूहाने विदर्भातून आता संपूर्ण महाराष्ट्रात भरारी घ्यावी. आरआरसी नेटवर्कच्या यशस्वी वाटचालीला उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा. अमरावतीत 3 चिमुकल्यांच्या मृत्यूवर राजकारणांचा कलगीतुरा. अंधारेंच्या वक्तव्याचा खासदार बोंडेंकडून खरपूर समाचार. अकोला मनपाच्या सभेत डीपी प्लानवरून जोरदार गदारोळ. विकास आराखड्यावरून महापालिकेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. फळ्यावर साकारला सैनिक आणि बहिणीच्या प्रेमाचा धागा. वाशिमच्या तोंडगावच्या शिक्षकाचे रक्षाबंधन स्पेशल रेखाटन. आता सविस्तर बातम्या. भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि नात्याचे प्रतीक असलेला राखी पौर्णिमा शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होणार आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून शहरातील टिळक रोड, गांधी रोड आणि मुख्य बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्या आणि मिठाई खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. बहिणींनी भावाच्या मनगटावर रेशमी धागा बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी प्रार्थना केली, तर भावांनीही बहिणीच्या रक्षणाचे वचन देत तिचा यथोचित सन्मान केला जातो. गेल्या 2-3 दिवसांपासून शहरातील टिळक रोड, गांधी रोड आणि मुख्य बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्या आणि मिठाई खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. लहान मुलांसाठी कार्टून राख्या तर मोठ्यांसाठी पारंपरिक व डिझायनर राख्यांना मोठी पसंती मिळाली. सणाच्या निमित्ताने आपल्या भावाकडे जाणाऱ्या महिलांमुळे अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. बसस्थानक परिसरात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली होती. केवळ घराघरातच नव्हे तर विविध सामाजिक संस्थांच्या वतीनेही रक्षाबंधन उपक्रम राबवण्यात येणार आहे. एकंदरीत स्नेहाचा आणि आपुलकीचा हा उत्सव अकोलेकरांनी कौटुंबिक आनंदात व उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहे. आरआरसी समूहाने आता विदर्भातून संपूर्ण महाराष्ट्रात भरारी घ्यावी अशा शुभेच्छा व सदिच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. विदर्भात टॉपर असलेल्या आरआरसी समूहाच्या कार्याचा आढावा उपमुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. वर्धापन दिन सोहळ्याबरोबर भविष्यातील यशस्वी वाटचालींच्या शुभेच्छा मुंबईत उपमुख्यमंत्र्यांनी आरआरसी समूहाला दिल्यात. अकोला शहराचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर पालखी सोहळा व कावड यात्रेच्या पावन पर्वावर आरआरसी समूहाच्या 25व्या वर्षाच्या दिमाखदार वाटचालीचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा पुढील महिन्यात अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे आग्रहाचे निमंत्रण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरआरसी समूहाचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख व चिन्मय देशमुख यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण अत्यंत आदराने स्वीकारत लवकरच अकोला शहराला सदिच्छा भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अकोला शहराची सांस्कृतिक व धार्मिक ओळख असलेला श्री राजराजेश्वर पालखी सोहळा व कावड यात्रा येत्या 7 सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे. याच शुभ मुहूर्तावर आरआरसी समूहाच्या रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून आरआरसी समूहाचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख आणि चिन्मय देशमुख यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सन्मानाचे निमंत्रण पत्र सुपूर्द केले. याप्रसंगी ॲडव्होकेट निलेश देशमुख, राजेश निखाडे, अजिंक्य देशमुख तसेच आरआरसी न्यूजचे मुंबई प्रतिनिधी राजेश जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. भेटप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची अत्यंत सुरेख लाकडी हस्तकला प्रतिमा भेट देण्यात आली. ही कलाकृती पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारावून गेले. शिवरायांची ही प्रतिमा अत्यंत उत्कृष्ट आणि अप्रतिम आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.
यासोबतच सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेची खास रचना पाहून त्यांनी तिचीही मनापासून स्तुती केली. उपमुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण अत्यंत आदराने स्वीकारत लवकरच अकोला शहराला सदिच्छा भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. अमरावती जिल्हा रुग्णालयातील आग दुर्घटनेवरून सुषमा अंधारे गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी त्यांचा कडक शब्दात समाचार घेतला. पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला तत्परतेने मदत कार्याचे निर्देश दिले होते. अमरावती जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या आयसीयूला लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेवरून सुषमा अंधारे केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी गलिच्छ राजकारण करत आहेत असा आरोप भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. उद्धव ठाकरेंनी अशा वाचाड प्रवक्त्यांना संवेदनशील ठिकाणी पाठवू नये असा टोलाही त्यांनी लगावला. घटनेच्या दिवशी पहाटे 5 वाजेपासून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रशासनाच्या संपर्कात होते. त्यांनी इतर 30 बाळांना खासगी रुग्णालयात हलवून शासकीय खर्चाने उपचाराचे निर्देश दिले. तसेच आरोग्यमंत्री व सचिवांना तातडीने घटनास्थळी पाठवले. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा वेळी केवळ बातम्यांमध्ये राहण्यासाठी विरोधकांकडून दिशाभूल करणारी टीका केली जात असल्याचा घणाघात बोंडेंनी केला आहे. अशी एक महाभाग महिला आहे जिचं नाव मी स्पष्टपणे घेतो. शिवसेना उभाटाच्या सुषमा अंधारे आहे आणि त्या तशा तर पूर्ण राज्यभर वचवच बोलतच असतात, वचवचच बोलतात. आणि त्या आल्यानंतर त्यांनी या गोष्टीचं राजकारण करणं सुरू केलं. हा प्रयत्न केला की संजय काटकर आलेले होते, त्यांच्या तोंडाला काळा बसायचा, म्हणजे सनसनाटी निर्माण करायची. आणि त्यासोबतच पालकमंत्र्यांवर त्या अक्षरशः घसरल्या. ज्या पद्धतीने येऊन उभाटाच्या बहिणी ज्या पद्धतीने येऊन आमचे पालकमंत्री त्यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला तो खऱ्या अर्थानं तुम्हाला एक सांगतो की अत्यंत घृणास्पद आहे, निंदनीय आहे. भारतीय जनता पार्टी त्याची निंदा करते. महाराष्ट्रातले लाखो लोक मेलेत कोरोनामध्ये आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते, भिंगरी सारखे महाराष्ट्रात फिरले. माझ्याकडे आले होते कोरोनामध्ये. मी सांगितलं साहेब येऊ नका. माझे वडील म्हटलं 80 वर्षाचे नाही म्हणे तुम्ही चिंता करू नका. म्हणजे एवढ्या प्रमाणात प्रत्येकाला जाऊन प्रत्येक ठिकाणी जीवन तुम्हाला सांगतो, तुमच्या माहिती असेल की नसेल माहित नाही मला. आपल्या इथं हिंदू स्मशान संस्था आहे, त्या संस्थेमध्ये जाऊन त्यांनी मला जायला सांगितलं की प्रवीण भाऊ इथे या ठिकाणी मी अत्यंत अर्जंट आहे, तुम्ही इलेक्ट्रिकची आपल्या त्या गॅस सेवादारांनी लावा. महानगरपालिकेच्या सभेत विकास योजना अर्थात डीपी प्लॅन फेरपालाबद्दलच्या विषयावरून मोठा वाद उफडला. महापालिकेत सादर झालेल्या प्रस्तावावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. अकोला महापालिकेच्या सभेत डीपी प्लॅनमधील बदलांवरून सत्ताधारी भाजप आणि प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. महापालिकेने पाठवलेला डीपी प्लॅन आधीच राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. नियम आणि कायद्यानुसार यामध्ये फेरबदल करण्याचे अधिकार केवळ राज्य शासनाला आहे, असे मत वंचित नगरसेवक निलेश देव यांनी व्यक्त केले. असे असतानाही महापालिकेत पुन्हा प्रस्ताव आणून चर्चा घडवून आणणे चुकीचे आहे. जागांचे आरक्षण बदलणे आणि प्रभाग स्तरावरील आरक्षित भूखंडाची अदलाबदल करणे हे केवळ आर्थिक फायद्यासाठी केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आजचा जो डीपी प्लॅनचा विषय होता, नियम 30 नुसार ॲक्च्युअली महापालिकेने पाठवलेला आहे. 30 बदल करायचा अधिकार हा शासनाला आहे. त्याबाबत चर्चा झाली आहे, पण खरोखरच सत्ताधाऱ्यांना बदल करायचा आहे की फक्त धमक्या द्यायचा आहे हा मोठा प्रश्न पडला आहे. मी माझ्या प्रभागातील राम मंदिराला जाण्याचा रस्ता नाही आहे, तो त्याच्यातून वगळण्यात आला, तो विषय मांडला आहे. आणि जिल्ह्यातलं सगळ्या राम मंदिर सगळ्यात जुनं राम मंदिर आहे. तिथली आरक्षित जागेचं आरक्षण बदललं व तिथे लेआउट प्लॉट पाडले. ती चुकीची माहिती होती, तिने समोर आणलेली आहे. त्यात बदल करायचा मान्य केलं आहे, पाहू काय होते. पण खरंच शासनाकडे पाठवलेल्या एखाद्या गोष्टीचा अधिकार आहे सभेला आहे की नाही हा प्रश्न आज गंभीर आहे. कारण की फक्त ही धमक्या ह्याची मिटिंग होती असं मला वाटतं.
राज्य शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावात पुन्हा फेरबदल करण्याच्या निर्णयाचा जोरदार निषेध विरोधी पक्षनेता डॉक्टर जिशान हुसेन यांनी नोंदविला. भाजपच्या या भूमिकेवर सवाल उपस्थित करताना विरोधकांनी विचारले की राज्य सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे हे प्रकरण प्रलंबित असताना मनपा सभेत पुन्हा प्रस्ताव का आणला गेला. डीपी प्लॅनमधील अशा बेकायदेशीर बदलांमुळे कोट्यावधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हा निर्णय कायद्यात बसणारा नसून राज्य शासन किंवा उच्च न्यायालयाकडून हा ठराव 100% विखंडित केला जाईल असा विश्वास व्यक्त करत विरोधकांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली. एक बार फिर से अकोला महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी द्वारा एक प्रस्ताव रखा गया था और ये प्रस्ताव ऐसा है कि जो ठराव 2024 में पहले ही राज्य सरकार के पास भेज दिया गया है उस प्रस्ताव में वापस फेरबदल वो चाहते हैं. डीपी में जब बदलाव होते हैं बड़ा पैसों का लेन देन होता है. हमारा आज भारतीय जनता पार्टी से सवाल है कि जब आपकी राज्य सरकार में आपके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपके उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जब इनके पास तो प्रस्ताव प्रलंबित है, अभी तक उन्होंने उस पर कोई फैसला लिए नहीं, तो आपकी ऐसी आज क्या मजबूरी है कि आज आपको सभागृह में वापस फैसला लेना पड़ा. ये आज का विषय जो था इसका हमने पुरजोर विरोध किया. हमने उनको बताया है कि कायदे में कोई प्रावधान नहीं है. ये मीटिंग जो उन्होंने आज ली है ये आने वाले कुछ वक्त में या तो राज्य सरकार द्वारा या माननीय उच्च न्यायालय द्वारा इस ठराव को पूरी तरह से विखंडित होने वाला है. ये प्रक्रिया बिल्कुल 100% होने वाली है. अकोला महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटी आणि त्या आधारे दिलेल्या बेकायदेशीर लेआउट मंजुरीवरून महापालिकेच्या सभेत वाद पाहायला मिळाला. या विषयावर वंचित नगरसेवक सुनील इन्नानी यांनी प्रशासनाला सकारात्मक सूचना केल्याची माहिती आहे. माननीय आयुक्त साहेबांसमोर मी ते लेखी देईल आणि बाकी लोकही देतील. आपल्या शहरात काही इंजिनियर हेतुपुरस्पर BPMS सिस्टीमच्या लॅकुनाचं एकदम त्यांच्या डोक्याचं व्यवस्थित वापर करून लेआउटमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड्या केलेल्या आहेत आणि त्याचे साक्ष आहेत, त्यांच्या कॉप्या आहेत आपल्याकडे, सर्व गोष्टी आहेत आपल्याकडे. योग्य वेळी योग्य प्लॅटफॉर्मवर आपण ते देऊ. माझी विनंती आहे. घेऊ शकता ना तुम्ही, तुमच्याकडे आहे प्रूफ तर तुम्ही नावं घेऊ शकता ना. हा नाही देऊ ना आपण ते सभागृहात न देता ती मोठी लिस्ट आहे त्यामध्ये मोठ्या अनियमितता झालेल्या आहेत. नाही प्रोटोकॉल मध्ये तुमच्याकडे खरंच नाही नावं असतील तर घ्या ना. नाही असतील तर सदस्य सुनील इनानीजींनी आता मुद्दा जो सांगितला ना, त्यांना नाव घ्यायचं नाही घ्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु त्यांनी जो मुद्दा मांडला की BPMS मधला काही लॅक्युनाचा फायदा घेऊन कोणी गडबड करत आहे आणि अशी परिस्थिती असेल तर निश्चितपणे ते फार गंभीर विषय आहे. कारण BPMS मध्ये जर काही लॅक्युना असेल तर नुसत्या अकोला शहराचा विषय नाही आहे. BPMS पूर्ण महाराष्ट्रभर आहे. म्हणजे प्रत्येक शहरामध्ये असं काहीतरी होण्याची शक्यता आहे. तर आपण नाव घ्यायचं असेल तर घ्या, नाही घ्या तो विषय नाही. आपण जर मला तो समजून सांगितला तर आपल्याला तिकीट रेस करता येईल, शासनाला आपल्याला कम्युनिकेट करता येईल की याच्यामध्ये अमुक असा लॅक्युना राहतोय आणि त्याच्यामुळे मग तो लक्षात नाही येणार कोणाच्या. तांत्रिक लॅक्युना जर असेल तर त्या IT डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सोल्युशन निघालं पाहिजे. आणि तो पूर्ण महाराष्ट्राचा जवळजवळ 400 अर्बन लोकल बॉडीज याच्यावरती काम करतात. या सर्वांशी संबंधित ही बाब आहे. यात तांत्रिक लॅकुनाचा वापर त्या संबंधित इंजिनियर लोकांनी केलेला आहे ते आपल्याला माहीत आहे. पण तरी सुद्धा आपल्या इथे ADTP आणि जी तांत्रिक लोक आपल्या इथं काम करतात ते लॅकुना सहज लेअर बदलल्यामुळे ते तपासू शकतात. पण भरपूर वेळा ते पण काम करणारी लोक माणसंच आहेत, त्यांच्याकडून चुका होतात. पण एखादा अधिकारी हेतुपुरस्पर ते लॅकुना बघून सुद्धा त्या लेआउटला किंवा त्या संबंधित जागेला मंजुरी दिलेली आहे, त्याची आपल्याकडे पूर्ण साक्ष आहेत. आपण ते कागदपत्रांनिशी आपल्या माननीय आयुक्त साहेब आपल्याकडे मी आणेल ते. पण हा फार गंभीर बाब आहे. असे जर कोणी लॅकुनाचा फायदा घेऊन, म्हणजे पूर्वी लोकांनी काय केलं की आरक्षणाच्या गुंठेवारी करून विकून टाकल्या. आता कोणी केल्या काय केल्या त्याच्यावर मला भाष्य करायची गरज नाही. सभागृहातील नगररचना विभागाच्या ऑनलाईन प्रणालीतील त्रुटींची गैरफायदा घेऊन काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य लेआउट आणि आरक्षणाच्या जागांना मंजुरी दिल्याचा आरोप सभेत करण्यात आला. महाराष्ट्रातील सुमारे 400 नागरी संस्था ही प्रणाली वापरत असून IT विभागाच्या माध्यमातून या तांत्रिक त्रुटींवर तातडीने तोडगा काढला जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तांत्रिक त्रुटी नजरेसमोर असतानाही हेतुपूर्वक मंजुरी देण्यावर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाईल अशी कमिटमेंट यावेळी वंचित नगरसेवक सुनील इन्नानी यांनी मागितली. संबंधित गैरप्रकारांचे सर्व पुरावे आणि कागदपत्रे महापालिका आयुक्तांकडे चौकशीसाठी सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली.
यासह इतर विषयांवर नगरसेवक सुनील इन्नानी यांनी काय मत व्यक्त केले पाहूया. सभेचं कामकाज व्यवस्थितरित्या पार पडलं आणि या आजच्या सभेत सर्वांनी एक मताने हे निश्चित केलं की ही जी आरक्षणं आहेत ही आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊन द्यायची आहे आपल्याला. आणि ही आरक्षणं जर आपण वगळून टाकली तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देऊन जाणार. म्हणून याच्यात काही गैरप्रकार झाला असेल तर तो तत्काळ प्रभावानं थांबायला पाहिजे. ही आमचं सर्व सभागृहाचं एकमतानं आज ठरलं आहे. अकोल्यात 1 ऑगस्ट पासून सुरू झालेली हेल्मेट सक्ती थंडावलेली नसून पोलिसांनी आज विविध ठिकाणी धडक तपासणी केली. नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी निष्काळजी वाहनधारकांना कडक इशारा दिला आहे. अकोला शहरात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती कायम असून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. काही चालकांनी या सक्तीला गांभीर्याने न घेतल्याने आज शहरात विविध ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाई दरम्यान हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या चालकांना थेट दंड ठोठावण्यात आला. याशिवाय बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून मोठा आवाज करणाऱ्या वाहनधारकांचा शोध घेऊन त्यांना कडक ताकीद देण्यात आली. हेल्मेट सक्तीत कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही, हेच या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अकोलेकरांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सोनोग्राफीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात सकाळी 10 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत नंबर लागत नाही. यातील काही गंभीर आजार असणारे रुग्ण होते. अशा धीम्या गतीने सोनोग्राफी प्रक्रिया सुरू असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक संताप व्यक्त करीत आहेत. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात अकोला जिल्हा तसेच नजीकच्या भागातील रुग्ण येतात. गंभीर आजार असलेले तसेच रुग्णालयात भरती अन्य रुग्णांना देखील सोनोग्राफी काढावी लागते. तातडीने रिपोर्ट मिळाला तर निदान आणि उपचार सुरू होऊ शकतो. परंतु 4 तास रांगेत बसावे लागत असेल तर पुढची प्रक्रिया कधी पूर्ण होईल असा सवाल काही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला. वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेऊन तसेच सोनोग्राफी रिपोर्ट तातडीने मिळतील याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहे. त्या वाजेपासून इथं चिठ्ठी काढून बसलो, अजून आमचा नंबर नाही. भरती पेशंट आहे तुम्ही? भरती पेशंट आहे. मी भरती मी 5 दिवसापासून अन्न ना पोटात काहीच. मला मोठी बिमारी आहे. कोणा वाडा भरते तुम्ही? मी किती भरले तुम्ही तर? किती वेळ झाले? किती टाइम किती झाला? कधी बदल तुम्ही तर येऊन? मी 10 वाजता. 10 वाजता. काय साठी? हे सोनोग्राफीसाठी. वार्डातला पेशंट आहे ना. वार्डमध्ये? नाहीतर काय तर? कोणत्या वार्डला पेशंट आहे? 32 नंबर. मी इथे सकाळी माझा पेशंट 10 वाजतापर्यंत इथे बसलेला असतानाही सोनोग्राफीमध्ये आज पोलीस कर्मचारी चांगलं काम करतात, पण इथे डॉक्टर लोक इथे स्टाफ तर चांगलं काम करत नाही. माझी विनंती हेच आहे डीन सरांना की आपण यांची काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. आज इथे बरेचसे पेशंट डिलिव्हरीचे पेशंट होते, त्यांचं माझ्या बोलण्या 5 पेशंटांना काढले, परंतु आणखी पेशंट इथं आहे असे अवस्थेत आहे की त्यांचं वय आणि रिस्क असल्यामुळे आणि काम होत नाही. माझा पेशंट 10 वाजता आलेला आहे. अकोला महानगरपालिकेच्या सभेत नगरसेविका निलोफर खान यांनी विकास आराखडा आणि खुल्या जागा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून प्रशासनाला धारेवर धरले. जुना डीपी प्लॅन न राबवता नवीन योजना आणण्याच्या औचित्यावर त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केला. अकोला महापालिकेच्या सभेत नगरसेविका निलोफर खान यांनी विकास योजना अर्थात डीपी प्लॅन आणि जागा आरक्षण प्रक्रियेवर प्रशासकीय दिरंगाईचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. जुना डीपी प्लॅन अधिग्रहित करण्यात प्रशासन अपयशी ठरले असताना नवीन विकास योजनेचा काय फायदा असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. या योजनेसाठी स्वतंत्र नियोजन समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. कि आप जब पुराने डीपी प्लान एक्वायर नहीं कर पा रहे तो आप अपकमिंग जो एक्वायर आप कमेटी आप ऐसी नियोजन कमेटी बिठाओ जहाँ पर हम प्लान्स को एक्वायर कर पाए और जहाँ पर हमारे स्टेट गवर्नमेंट और सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट ने भी काफ़ी इस चीज़ पे प्रेशराइज किया है महानगर पालिका को और उन्होंने बोला है कि आप जब एक्वायर नहीं कर पा रहे हैं आप ये सब चीज़ें तो आप फिर से हम न्यू डीपी प्लान क्यों प्लान कर रहे हैं. राज्य सरकारसह उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही या संदर्भात मनपाला स्पष्ट निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय जेन झी आणि जेन अल्फा या भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी मोकळ्या जागा व शाळांचे आरक्षण राखणे अत्यंत गरजेचे आहे. एक आर्किटेक्ट आणि लोकप्रतिनिधी म्हणून शहराचा योग्य विकास घडवून आणणे आपली जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. किस तरीके से देखते हो?
मैं इस मीटिंग को इस तरीके से देखती हूँ, जैसे हमारा रिजर्वेशन है तो रिजर्वेशन जो ज़रूरी है वो लेना ही चाहिए। आज के हमारे जनरेशन Z और जनरेशन अल्फ़ा, ये आने वाली जनरेशन है, इनके लिए हम क्या एग्जाम्पल सेट कर रहे हैं और क्या हम लोग इन लोगों के लिए क्या सोच बिठा रहे हैं। तो इसके लिए हमें एक सोचना चाहिए। आर्किटेक्ट होने के साथ साथ मैं नगर सेवक भी हूँ, तो मैं ये सोचूंगी कि भाई जहाँ पर हमारी जनरेशन्स, अपकमिंग जनरेशन है, इनके लिए हम स्कूल्स, ओपन स्पेसेस और अच्छे से हॉस्पिटल्स वगैरह के लिए क्या अच्छी सुविधाएं ला रहे हैं। योजना के लिए ये बोला है कि नेक्स्ट आप मीटिंग में ये टॉपिक लीजिए गटर योजना के लिए, क्योंकि ये बहुत बड़ा टॉपिक है। बाद में जाकर हमें इसका बहुत लॉस ना करना पड़े, इसके लिए महानगर पालिका के लिए अभी हमको इसके लिए सोचना पड़ेगा, ताकि हम नेक्स्ट मीटिंग में अगर ये टॉपिक लेंगे तो काफ़ी अच्छा हमारे पास आउटपुट आएगा। अकोल्यातील शिवणी येथील आंबेडकर चौक परिसरात रस्त्याच्या अडथळा ठरणारे अतिक्रमण प्रशासनाकडून हटवण्यात आले। या धडक कारवाईमुळे परिसरातील मुख्य रस्ते मोकळे झाले असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। अकोल्यातील शिवणी परिसरातील आंबेडकर चौक येथे असणारे बेकायदेशीर अतिक्रमण प्रशासनाने धडक कारवाई करत हटवले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या चौकात अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता, तसेच अपघातांची शक्यता वाढली होती। याबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या। या तक्रारीची दखल घेत पोलीस बंदोबस्त प्रशासकीय पथकाने अचानक कारवाई करत आंबेडकर चौकातील दुकाने व अस्थायी बांधकामे हटवून परिसर मोकळा केला। अचानक झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले। वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क राहील असा इशारा देण्यात आला। तिबेट सीमेवरून अचानक आलेल्या पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो भारतीय पर्यटकांसह हजाराहून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत। नेपाळमधील पुराची गंभीर परिस्थिती पाहता अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांसाठी 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू केली असून तेथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर देशातील पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाकडून संपर्क साधला जात आहे। अमरावती जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पर्यटक व त्यांच्या नातेवाईकांना आवाहन केले आहे की जे नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत, पुरामुळे तिथे अडकले आहेत किंवा ज्यांचा आपल्या कुटुंबांशी व नातेवाईकांशी संपर्क होऊ शकत नाहीये, त्यांनी त्वरित जिल्हा आपत्कालीन कक्ष आणि पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा। ही माहिती राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दिली जाईल आणि त्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। आपल्यासोबत अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर साहेब आहेत। सर, नेपाळ येथे जो महाप्रलय झाला आहे त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील किंवा विदर्भातील काही नागरिक तिकडे अडकले आहेत का? जर असेल तर काय उपाययोजना करत आहे? नेपाळमध्ये जो महाप्रलय आलेला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जो मोठं जानमालची आपली हानी तिथे होत आहे, तर या पार्श्वभूमीवर एक खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाने कंट्रोल रूम चालू केलेली आहे आणि त्याचा नंबरसुद्धा आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांसाठी खुला केलेला आहे। माझी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही विनंती आहे की आपल्या ओळखीतील किंवा आपल्या नातेवाईकांपैकी जर कोणी तिथे अडकले असतील आणि त्यांना काही मदतीची आवश्यकता असेल तर आम्ही जिल्ह्याची पण एक कंट्रोल रूम बनवलेली आहे आणि राज्यस्तरावरची पण कंट्रोल रूम ही ॲक्टिवेट झालेली आहे। तर कृपया आपण आम्हाला आमच्याशी याच्या कंट्रोल रूममध्ये संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही तिथल्या स्थानिक प्रशासनाशी योग्य तो समन्वय साधून जे काही आपले तिथे पर्यटक किंवा काही भाविक तिथे जर आपले या महाप्रलयाच्या दौरान अडकलेले असतील तर त्यांना आम्ही इथून सुखरूपपणे काढू शकू। पण मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की कालपासून आम्ही हा कंट्रोल रूमचा नंबर दिलेला आहे, तर अद्याप कुठलीही आम्हाला त्याच्यावर डिस्ट्रेस कॉल जे म्हणतो आपण तो काही प्राप्त नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सुदैवाने आपल्या अमरावती जिल्ह्यातलं सध्या तरी कोणी तिथे आपलं भाविक किंवा एखादा पर्यटक अडकला आहे अशी काही माहिती आमच्याकडे नाही आहे। पण तरीसुद्धा नागरिकांनी अलर्ट राहावे व आम्हाला अशाबद्दलची माहिती आहे ती आपल्याला वेळोवेळी कळवावी, जेणेकरून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने इथे आम्हाला मदत करता येईल। धन्यवाद सर। आपल्यासोबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर साहेब होते। त्यांनी सांगितले की या ठिकाणी कंट्रोल रूम स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून जर कोणी तिथे अडकले असेल तर त्यांच्याशी संपर्क साधावा। मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी RRC न्यूज नेटवर्क अमरावती। रक्षाबंधन म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो बहीण भावाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा। पण देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानाला जेव्हा एक बहीण प्रेमाने राखी बांधते तेव्हा त्या नात्याची भावना अधिकच गडद होते। असाच एक काळजाला भिडणारा क्षण वाशिमच्या तोंडगाव येथील एका कला शिक्षकाने शाळेच्या साध्या फळ्यावर रंगीत खडूच्या सहाय्याने जिवंत केला आहे।
श्रीकृष्ण विद्यालयाचे कला शिक्षक राजू गोटे यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून फळ्यावर अतिशय अप्रतिम आणि बोलके चित्र साकारले आहे. चित्रामध्ये सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाला एक बहीण अत्यंत आपुलकीने राखी बांधताना दाखवली आहे. केवळ रंगीत खडूंचा वापर करून हे हुबेहूब चित्र साकारण्यासाठी राजू गोटे यांना सलग 8 तास लागले. खडूने काढलेले चित्र असले तरीही त्यातील बहिणीच्या चेहऱ्यावरील माया आणि जवानाच्या चेहऱ्यावरील अभिमान अगदी स्पष्ट आणि बोलका जाणवतो. कला शिक्षक राजू गोटे ही केवळ सणानिमित्त नाही तर सर्व महापुरुषांच्या जयंत्यांनाही शाळेच्या फळ्यावर अशीच सुंदर चित्रे साकारून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतात. फळ्यावर साकारलेली ही अनोखी कलाकृती पाहण्यासाठी सध्या शाळेत ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून सोशल मीडियावरही या बोलक्या चित्राचे आणि शिक्षक राजू गोटे यांच्या संकल्पनेचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. भाऊ बहिणींच्या नात्याचा गोडवा. रक्षाबंधनानिमित्त टिळक आणि गांधी रोडवर खरेदीसाठी प्रचंड गर्दी. RRCच्या समूहाने विदर्भातून आता संपूर्ण महाराष्ट्रात भरारी घ्यावी. RRC नेटवर्कच्या यशस्वी वाटचालीला उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा. अमरावतीत 3 चिमुकल्यांच्या मृत्यूवर राजकारणांचा कलगीतुरा. अंधारेंच्या वक्तव्याचा खासदार बोंडेंकडून खरपूर समाचार. अकोला मनपाच्या सभेत DP प्लानवरून जोरदार गदारोळ. विकास आराखड्यावरून महापालिकेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. फळ्यावर साकारला सैनिक आणि बहिणीच्या प्रेमाचा धागा. वाशिमच्या तोंडगावच्या शिक्षकाचे रक्षाबंधन स्पेशल रेखाटन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.